नमस्कार मंडळी, शुभ हाय, दीपावली. गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी सकाळी असं काहीतरी आवरलं होतं माझं. आणि ही माझी गणपतीमध्ये घेतली होती मी साडी, ती पण खूप छान आहे. तर मी आज हीच वेअर केली आहे. आणि संध्याकाळी जी मी साडी घालणार आहे त्याचा मी ब्लाऊज स्टिचिंग करायला टाकलेलं आहे, तर ते मी आता आणायला चालली आहे. आणि हे मला तर आत्ता मी आले होते शॉपमध्ये, मी माझी साडी कलेक्ट केली आणि या दुकानामधलं कलेक्शन खूप छान असतं. एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत खरंच नक्कीच शेअर करेल की काय काय छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि गोडधोड. आजपासून दिवाळीच्या उत्सवाला खरी सुरुवात झाली आणि मी तुमच्यासोबत हा सगळा सण साजरा करणार आहे. आणि रोजच्या रोज मी काय करते ते पण मी सोबत तुम्हाला शेअर करणार आहे. आणि आज आहे लक्ष्मीपूजन आणि आज तर आमच्या घरात सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली आहे. आणि मला आज जेवणामध्ये सकाळी मी फक्त नाश्ता काहीतरी इडली ते बनवणार आहे आणि दुपारी पुरणपोळी बनवणार आहे. चला, तर मी आले होते किचनमध्ये आणि मी पुरणपोळीच्या जेवणाला सुरुवात पण केली होती. मुलांची मध्ये मध्ये लुडबुड चालली होती. आणि हे बघा, मग मी सगळं आमटीसाठी वाटण वगैरे करून घेतलं होतं आणि सगळं भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या. आणि ही हरभऱ्याची डाळ गूळ टाकून शिजवून घेणार होती पुरण करण्यासाठी. तर मी सगळं ते शिजवून घेतलं, पुरण पण बनवायला सुरुवात केली. छान असं पुरण मी परतून घेतलं गॅसवरती आणि त्याच्यानंतर आमटी बनवून घेणार होते. कारण की लक्ष्मीपूजनाला 6 वाजता काहीतरी मुहूर्त होता आणि त्या मुहूर्ताप्रमाणे मग आम्हाला नैवेद्य पण ठेवायचं होतं. मग मी पटपट सगळं आवरून घेत होते. आणि आज अमावस्या पण होते, त्याच्यामुळे दही भाताचा पण नैवेद्य बनवायचा होता मला, तर तो पण मी बनवणार होते. आणि मग मी वाटण वगैरे सगळं झालं माझं, तर मग आमटी बनवायला सुरू केली होती. तर आमटी छान असं तेल सुटूसपर्यंत वाटण मी परतून घेतलं. आणि मी नेहमी अशाच पद्धतीने आमटी बनवते. काय काय जे आहेत लोक ते वेगळ्या पद्धतीने पण बनवतात, पण मी अशीच बनवते. एक साईडला मी पुरण पण परतून घेतलं होतं आणि माझं ते पुरण यंत्रच सापडत नव्हतं. तर मग मी असंच माझा स्वतः थोडंसं जुगाड केला आणि पातेल्यामध्ये आणि चाळणीमध्ये पुरण असंच हात तांब्याने परतून घेतलं. कारण की पुरण यंत्र सापडत नव्हतं. मागच्या वेळेस आम्ही जे काय भांडे वगैरे घासले होते त्यावेळेस कुठे आतमध्ये ठेवलं असणार आहे, पण आत्ता लवकर मला आवरायचं होतं म्हणून काय ते सापडत नव्हतं. आणि मग मी तांब्यानेच पुरण असं करून घेतलं आणि खूप छान झालं होतं. आधी माझ्याकडून पुरण काय एवढं छान बनत नव्हतं, कारण की मला त्याचं जमतच नव्हतं किती शिजवून घ्यायचं, काय करायचं, कसं परतायचं. पण आता खूप छान जमतं. आमटीचा मसाला पण खूप छान तेल सुटेसपर्यंत परतून झाला होता. मग मी त्याच्यात शिजवलेली जी काही डाळ होती हरभऱ्याची ते ॲड केली आणि पुरण पण खूप छान झालं होतं. आमटी अशी 10 मिनटं मी स्लो गॅसवरती ठेवली आणि हे बघा खूप छान तिला तरी आली होती. खूप छान झाली होती आमटी. आणि तोपर्यंत मग बेसनचं पण बनवून घेतलं पीठ, कारण की भजी बनवायला भाजी पण निवडून घेतलं. तर हे माझं बेसनचं पण तयार झालं होतं आणि आता मी त्याचे भजी बनवणार होते. देवासाठी आपण जे भजी बनवतो त्याच्यामध्ये आपण काहीच ॲड करत नाही, म्हणजे मिरची, कोथिंबीर वगैरे साधे बनवायचे असतात एकदम नॉर्मल. आणि जे आपण आपल्यासाठी जे बनवतो घरी त्याच्यामध्ये आपण कांदा, मिरची, कोथिंबीर सगळं ॲड करू शकतो. तर मी कढई गॅसवरती ठेवली होती, तेल गरम व्हायला ठेवलं होतं. थोडं मी चेक केलं तेल गरम झालं आहे का, तर तेल गरम झालं होतं. आणि त्याच्यानंतर जेवढे काही नैवेद्य बनवायचे होते त्याप्रमाणे मी छोटे छोटे असे भजी बनवून घेतले. आणि त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, कांदा ते सगळं टाकून आमच्यासाठी मी परत भजी बनवून घेणार होते. तर असे मी छान असे भजी बनवून घेतले होते. आमच्या घरामध्ये भजी सगळ्यांना खूप आवडतात. काही कारण नसलं तरी आम्ही भजी बनवून खात असतो. त्याच्यानंतर हे आमच्यासाठी मी भजी बनवले. भाजी पण शिजायला ठेवली होती आणि कुरडई पापडी पण मी छान असं तळून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी पुरणपोळी बनवायला घेतली. छान तूप लावून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. आणि मध्येच माझ्या नंदेचा मुलगा आला होता बघायला की झालं आहे का म्हणून, त्याला भूक लागली होती. तर मी ते सगळं असं पटपट बनवून घेतलं. चपाती पण बनवून घेतली आणि पोळ्या पण बनवून घेतल्या. ह्यावेळेस माझ्या पोळ्या पण खूप छान झाल्या होत्या. आणि ते जे काही नैवेद्य होते ते पण मी अगोदरच बनवून पोळ्या पण झालं तर नैवेद्य पण बनवून ठेवले होते. हे बघा, नैवेद्याचं ताट मी असं तयार केलं होतं. थोडे भांडे होते ते पण घासून घेतले आणि सगळं जेवण तयार झालं. मग एका साईडला सगळं करून घेतलं आणि किचन पण स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर थोडं चपात्या वगैरे सगळं झालं होतं, ते सगळं नीट व्यवस्थित ठेवून दिलं. आणि सगळं व्यवस्थित तुम्हाला मी दाखवत होते की काय काय बनवलं आहे. तर मेथीची भाजी होती आणि ही होती गुळवणी. ह्याच्यामध्ये माझ्याकडून थोडा जास्त गुळ झाला होता. आणि हे कुरडई पापडी आणि ही आमटी. तर असं पूर्ण जेवण झालं होतं. अगोदरच देवाला नैवेद्य वगैरे मी सगळं काढून ठेवलं होतं आणि छान असं आता आम्ही जेवू शकत होतो. त्याच्यानंतर संध्याकाळी
आत्ता संध्याकाळ झाली आहे आणि आता वेळ आहे फटाक्यांची. लहानपणीची ती मजा काय सांगायलाच नको. आम्ही खूप फटाके वाजवायचो. आजही फटाक्याच्या आवाजाने लहानपणाचे दिवस आठवतात. बघा आज सगळ्या घराला किती सुंदर आम्ही रोषणाई केली आहे. आमच्या आईंनी पण तुळशी वृंदावनाची आणि सगळ्या गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मग मी पण पूजा करून घेतली. सगळ्या गाड्यांना ओवाळलं. सगळ्या गाड्या लाईनीमध्ये व्यवस्थित लावल्या होत्या. आणि ह्या वर्षी आम्ही आरवच्या पण ज्या काही छोट्या गाड्या आहेत टॉय त्यांची पण पूजा करणार होतो. त्यांना पण बाहेर छान असं हार लावून ठेवलं होतं. तर प्रत्येक गाडीची मी अशी छान पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही फटाके वगैरे वाजवणार होतो. आणि आमचं लक्ष्मीपूजन पण झालं होतं घरामध्ये. तर गाड्यांची पूजा झाली की मग सगळं झालं, मग आम्ही फटाके वाजवायला रिकामे झालो असतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे नाही का पूजा वगैरे छान असं झाल्यावरती खूप छान वाटतं. घरात एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि बाहेरचं वातावरण पण एकदम पवित्र आणि छान असं झालं होतं. सगळीकडे असा अगरबत्तीचा छान सुगंध पसरला होता. खूप छान वाटत होतं आणि एकदम नाही का खूप छान असं आनंदाचं वातावरण तयार झालं होतं. आणि आमचं तुळशी वृंदावन पण बघा खूप छान लखलख करत होतं. सगळे दिव्यांनी लावले होते त्याला. आणि घराला पण आम्ही सगळीकडे दिवे वगैरे लावले होते. आमच्या आईने छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली होती. सगळीकडे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर अशी गाड्या वगैरे सगळं आमचं पूजन झालं होतं. सगळ्या गाड्या आमच्या एका लाईनीत लावल्या होत्या. आणि खूप छान असं आम्ही आता फटाके वाजवायला सुरुवात करणार होतो. खूप छान लायटिंग पण केली होती. आणि आरवने पण खूप एन्जॉय केला. आरवच्या पण गाड्या इथे ठेवल्या होत्या. तर आरव सारखं त्या काढायचा आणि त्याच्यात जाऊन बसायचा, खेळायला सुरुवात करायचा. आम्ही परत त्याला तिथेच म्हणजे नाही का गाडी ठेवून द्यायचो. आणि हे बघा घर पूर्ण किती छान लखलख करतंय. खूप छान केलं होतं लायटिंग वगैरे. आरव परत गाडीमध्ये जाऊन बसला. आरवला वाटत होतं की असं का ठेवली आहे गाडी. आणि ते बघा तुळशी वृंदावन पण खूप छान असं सजलं होतं. एकदम छान दिवे लावले होते आणि खूप छान वाटत होतं. आणि हे बघा आमचे लक्ष्मीपूजन छान असं आम्ही लक्ष्मीची वगैरे पूजा वगैरे करून घेतली. देवघरात पण खूप छान प्रसन्न वातावरण झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो पूजा झाल्यानंतर. आणि घरातल्या जे काही दिवे वगैरे असतात ते सगळं लावून घेतले. दारात पण छान अशी रांगोळी काढून घेतली होती आमच्या आईंनी. आणि त्यांनी अशी रेडीमेड रांगोळी पण आणली होती बाहेर गेटच्या बाहेर ठेवायला. तर तिथे पण ती ठेवून दिली. आणि छान असं सगळीकडे रांगोळी दिवे वगैरे असे लावून घेतले होते. दिव्यांच्या प्रकाशाने तर खूप छान असं उजळून गेलं होतं तिकडचं सगळं वातावरण खूप छान. आणि फटाक्यांना सुरुवात झाली. पहिला फटाका आरवनेच लावला. ही जी फुलझडी आहे आम्ही लहानपणी खूप वाजवायचो आणि आरवला पण खूप आवडते. त्यानेच सुरुवात केली फटाक्यांना आणि खूप छान त्याला एन्जॉय करत होता. तो फर्स्ट टाईमच असा तो एक्सपिरियन्स करत होता. कारण की मागच्या वर्षी तर दिवाळीला तो खूप लहान होता, त्याला काही समजत नव्हतं. पण यावर्षी आरवने खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली. त्याने पुरणपोळी पण खाऊन बघितली, त्याला खूप आवडली. आणि छान असे फटाके सुरुवात झाली होती. हा तर बघा किती छान आकाशात जाऊन वाजलाय फटाका, खूप छान दिसत होता. मग ह्यांनी हा पाऊस लावायला सुरुवात केली. पाऊस पण खूप आवडीचा आहे मला. सगळ्या फटाक्यांमध्ये मला पाऊस आणि फुलझडीच खूप आवडते. कारण की पाऊस खूप छान असं नाही का फुलतो, खूप छान वाटतं पावसात. अशी आमची दिवाळीला सुरुवात झाली होती आणि खूप छान वाटत होतं. यावर्षी खूप आनंदात आमची दिवाळी साजरी झाली. तुम्ही पण कशी दिवाळी साजरी केली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हे सगळे आमच्या घरातले सगळे वगैरे फटाके लावत होते. एक आरव मध्ये रुडबुड करत होता. तर आरवला आम्ही फटाक्यांपासून लांब ठेवत होतो, पण आरव काय आमचं ऐकत नव्हता. आणि खूप त्याला एन्जॉय करायचं होतं. खूप त्याला खुशी झाली होती की त्याला पण असं मोठे फटाके द्या पाहिजे होते वाजवायला. पण आम्ही त्याला फक्त फुलझडी दिली. आणि खूप छान असं लायटिंग वगैरे आणि फटाक्यांचा उजेड खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर मी आले आमच्या गाईकडे. ती एकटीच घाबरली होती, तर मी तिला थोडंसं बघायला आले. आणि तिला पण खूप छान असं सजवलं होतं. किती छान दिसते आहे बघा. तर ती थोडी घाबरत होती आवाजाने, पण तिला परत झाली शांतती. आणि हे बघा खूप फटाके आकाशामध्ये छान वाजत होते आणि सगळीकडेच फटाके खूप जोरात लावत होते. आणि लक्ष्मीपूजन असेल ना तर फटाके असतातच आणि फटाक्यांशिवाय मजा पण येत नाही. खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर आमचे सगळे रिलेटिव्स वगैरे आम्ही सगळे बाहेर आलो आणि मस्त असे फटाके वगैरे वाजवत होतो. खूप छान सगळ्यांनी फटाक्यांचा आनंद घेतला आणि तिथलं वातावरण पण खूप छान झालं होतं. मी आणि आरवने
पण थोडे फोटो काढले आणि आम्ही तिघांनी पण थोडे फोटो काढले. थोडी मी फुलझडी वगैरे वाजवली आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून परत थोडे फोटो काढले असे फुलझडीसोबत आणि खूप छान एन्जॉय केला यावर्षी आम्ही दोघांनी पण. मागच्या वर्षी तर आरव आमचा लहान होता त्यामुळे आम्ही एवढी काही दिवाळी अशी सेलिब्रेट केली नव्हती, पण ह्या वर्षी खूप मस्ती आणि मजा केली. खूप छान वातावरण झालं होतं आणि हे बघा पाऊस वगैरे लावला आम्ही आणि आरवला सांगत होतो फोटो काढताना बघ, पण तो पाऊस आणि फटाक्यांमध्येच मग्न झाला होता. खूप त्याने एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पण पूर्ण टाईम फटाके वगैरे वाजवले आणि त्याच्यानंतर थोडे फोटो वगैरे काढून घेतले. छान असं सगळं झालं होतं आमचं. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पण थोडे फटाके वाजवले आणि त्याच्यानंतर मग मी आरवला जेवण वगैरे करून घेतलं, त्याला जेवण बनवून त्याला खायला घातलं आणि त्याच्यानंतर थोडं परत आम्ही बाहेर आलो आणि परत असे फटाके वगैरे वाजवले. तर आरवचं जेवण वगैरे झालं होतं आणि आरव मस्त गाडीवरती उभं राहून असं डान्स करत होता. त्याला गाडी चालवायची होती आणि खूप छान असं सगळं आमचं झालं आणि त्याच्यानंतर मग मी असंच माझा छोटासा एक व्हिडिओ घेत होते मध्येच आणि सगळे खूप खुश होते, कारण की दिवाळी असल्यावर घरात खूप छान वातावरण असतं आणि बाहेर पण खूप छान वातावरण होतं. सगळ्यांकडे त्यांचे रिलेटिव्ज आले होते, आमच्याकडे पण आमचे थोडे रिलेटिव्ह आले होते. सगळ्यांच्यासोबत खूप छान वाटतं. तर आता सगळं झालं होतं आणि शेवटी थोडे दिवे आम्ही लवकर लावले होते, तर ते हवेने थोडं विझत होते, त्याच्यामुळे मी परत सगळ्यांना दिवा लावून घेतला तेल टाकून आणि अशी होती आमची दिवाळी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.